आधी निलेश घायवळ आणि फरार गुंड यामुळे जामखेड हे चर्चेत आलं होतं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप देखील झाले। आता त्याच जामखेडमधल्या एका कला केंद्रामधल्या एका नर्तिकेच्या आत्महत्येमुळे सध्याचं राजकारण तापलेलं आहे। तिच्या आत्महत्येसाठी भाजप कार्यकर्ता जबाबदार असल्याचा आरोपही केला जातोय। तर तो कार्यकर्ता मूळ रोहित पवार यांचा सक्रिय कार्यकर्ता आणि राष्ट्रवादीचा नगरसेवक होता असा दावा सध्या भाजपकडून केला जातोय। या प्रकरणामध्ये संदीप गायकवाड याला 9 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देखील मिळाली आहे। जाणून घेऊयात हे प्रकरण नेमकं काय आहे। अहिल्यानगरमधलं जामखेड कला केंद्रासाठी प्रसिद्ध आहे। इथलीच एक नृत्यांगना दीपाली पाटीलनं 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केली। या प्रकरणामध्ये एका भाजप कार्यकर्त्याचं नाव आलं आणि राजकारण तापलं। संदीप गायकवाड या कार्यकर्त्यानं सतत लग्नाचा तगादा लावत दीपालीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं असा आरोप दीपालीच्या आईनं तक्रारीमध्ये केलाय। आई नामे दुर्गाबाई हिने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली की तिची मुलगी दीपाली हिला संदीप सुरेश गायकवाड राहणार कुंभारतड जामखेड याने लग्न लावण्याचा तगादा लावला आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केले। आरोपी संदीप गायकवाडची पत्नी लता गायकवाड नुकताच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग 5B मधून भाजपच्या उमेदवार होत्या। राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षिततेचा मुद्दा यावरून सरकारवर टीका केली आहे। तर महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे का? तर वाढलेला आहे, वास्तव आहे। आणि मग स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा हुंडाबळी असतील किंवा हे नवीन अहिल्यानगरचं प्रकरण असेल, हे दुर्दैवी आहे की कुठल्याही महिलेला या राज्यामध्ये आज सुरक्षित वाटत नाही। हे प्रकार जे वाढले, हिंमत जी वाढली सत्ताधाऱ्यांची, मुलीवर अत्याचार करायची, बायकावर अत्याचार करायची, पळून न्यायचं आणि महिलावरील अत्याचारामध्ये प्रमाण त्यामुळेच वाढलं। या नालायक लोकांच्या अशा कृत्यामुळेच वाढलेलं आहे। महाराष्ट्रात जसं मी सातत्याने सांगते की देशामध्ये जर नॅशनल क्राईम ब्युरोचा रिपोर्ट तुम्ही जर बघितला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबर आहे महिला अत्याचारामध्ये आणि बाल अत्याचारामध्ये 1 नंबरवर आहे। हे आपल्याला कुठेही त्या ठिकाणी शोभनीय नाही आणि म्हणून या विषयावरती एकदा चिंतन केलं गेलं पाहिजे। भाजपकडून या टीकेला आमदार चित्रा वाघ यांनी उत्तर दिलंय। कोणी असेल, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे अगदी आमच्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल आणि त्याच्यामुळे जर असा काही प्रकार झाला असेल तर पोलीस त्याची छानबीन करतील। कुणालाही त्या ठिकाणी पाठीशी घालण्याची भूमिका ही देवाभाऊंची कधीच नसते, पक्षाची कधीच नसते। संदीप गायकवाड हा जरी सध्या भाजपमध्ये असला तरीही तो आधी राष्ट्रवादी पक्षात होता। 2016 मध्ये तो आणि त्याची पत्नी लता गायकवाड हे दोघे देखील नगरसेवक म्हणून निवडून आले। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तो रोहित पवार यांचा सक्रिय कार्यकर्ता होता असं भाजपचे नेते सांगतायत। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यानं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। मात्र नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पत्नीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, म्हणून त्यानं ऐनवेळी भाजपमधून तिकीट मिळवून दिलं असंही सांगितलं जातं। मुळात संदीप गायकवाड जे आहेत ते 2016 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर निवडून आलेले, त्यावेळेस नगरसेवक होते। 2019ला पण रोहित पवार यांचंच काम केलेलं आहे संदीप गायकवाड यांनी आणि 2024ला खरट्याला शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा होती, त्या सभेमध्ये सुद्धा अधिकृत त्यांनी प्रवेश वगैरे केलेला आहे। त्याच्यामुळे संदीप गायकवाड आणि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही काही संबंध नाही। दीपाली पाटील ही मूळची कल्याणीतली रहिवासी। तिचा देखील विवाह झाला असून तिलाही 2 मुलं आहेत। मात्र नवऱ्यासोबत मतभेद झाल्यामुळे ती स्वतंत्र राहत होती। काही दिवसांपासून ती संदीप गायकवाडच्या संपर्कात आली होती। ज्यावेळी दीपालीनं लॉजवरती आत्महत्या केली त्यावेळी संदीप गायकवाड देखील त्या ठिकाणी आला होता। हे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे। दुर्गाबाई हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे जामखेड येथे CR नंबर 608/48/25 कलम 108 BNS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यातील जो आरोपी आहे संदीप सुरेश गायकवाड याला पोलिसांनी अटक केलेली आहे। फलटण, वरळी, जामखेड
एका मागोमाग एक आत्महत्येच्या घटना सुरूच आहेत. यामधील राजकीय अँगलमुळे वेगळं वळण लागलेलं देखील आपण पाहिलंय. हा सगळा प्रकार सामान्य माणसांची चिंता वाढवणार आहे इतकं नक्की. सुनील बोंगळसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.